राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय। एकीकडे हॉटेल वीट्स प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशी होणार आहे, तर दुसरीकडे संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस बजावलेली आहे। स्वतः शिरसाट यांनीच कबुली दिली आहे। वाढलेल्या संपत्तीबद्दलचा खुलासा शिरसाटांकडून मागण्यात आलाय। संजय शिरसाटांचा पाय खोला। शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। वाढलेल्या संपत्तीबाबत आयकरची नोटीस। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा पाय आणखी खोलात गेला। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आलेत। वीट्स हॉटेलच्या खरेदी प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप शिरसाटांवर झालाय, तर त्यावर उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। आता संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे। 2019 मध्ये निवडणुकीत तुमची संपत्ती इतकी होती आणि 2024 मध्ये तुमची संपत्ती इतकी कशी झाली याचा खुलासा करण्यासंदर्भात आयकर विभागाने शिरसाट यांना नोटीस बजावली आहे। स्वतः संजय शिरसाट यांनीच या संदर्भात कबुली दिली आहे। परवाच मला नोटीस आलेली। 2019 हे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख। आता आलं पण टाप पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं। तर काहींनी माझ्या विरोधात तक्रार केली होती, त्यामुळेच आयकर विभागाने नोटीस पाठवल्याचं म्हणत शिरसाट यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। तर आपण नोटीसीला योग्य ते उत्तर देणार असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं। काही लोकांनी त्या तक्रार केली होती, तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली। त्यांनी मला नोटीस पाठवली, 9 तारीख त्याच्यात दिली होती। त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य ते उत्तर देणार आहेत। त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाही आहे। त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवंय, स्पष्टीकरण हवंय की तुम्ही हे कसं झालंय, आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ। तर दुसरीकडे संजय शिरसाटांच्या संपत्ती संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी MIMचे नेते इम्तियाज जलील यांनी केली। तर पुन्हा एकदा MIDCतील भूखंडावरून जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधलाय की इन्कम टॅक्स असू द्या, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट असू द्या आणि अँटी करप्शन ब्युरो, अँटी करप्शन ब्युरोला माहीत नाही आहे का की किती प्रॉपर्टीची काय किंमत आहे करके तुम्ही दाखवता काय आहे। आणि सगळ्यांना माहीत आहे की जालना रोड म्हणजे सगळ्यात महाग एरिया आहे। त्या जालना रोडवर तुम्ही असं दाखवतं की मी 5 कोटी रुपयाची ती जमीन घेतलेली आहे। त्या अँटी करप्शन ब्युरोला माहीत नाही आहे का की त्याची मार्केट व्हॅल्यू आहे ते कमीत कमी 25 कोटी रुपये आहे। म्हणजे या सगळ्या प्रकरणात आता सखोल चौकशी व्हायला हवी का? 100%। दुसरीकडे आपल्याला आलेल्या आयकरच्या नोटीसी संदर्भात बोलताना संजय शिरसाट यांनी खासदार श्रीकांत शिंदेंनाही नोटीस आल्याचं विधान केलं होतं। मात्र त्यावरून माध्यमांमध्ये बातम्या सुरू झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी घुमजाव केला। आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है। मुझे नोटिस आई है, श्रीकांत शिंदे साहब को नोटिस आई है, और किसी को नोटिस आती होगी, तो इसके मायने अपन ने गवर्नमेंट को, वो आयकर विभाग को अपनी जवाब देना यह लाजमी है। 9 तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था, मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे। मैंने ऐसा बताया कि श्रीकांत शिंदे साहब को भी नोटिस मिली, इसके बारे में मुझे कोई जानकारी भी नहीं है, और ना उनके वो नोटिस मिली या नहीं मिली उसके बारे में मैं कुछ बता भी नहीं सकता। इसलिए इनकम टैक्स ने दिए नोटिस को मैं मेरे तरफ से जो भी जवाब है वो कुछ दिनों में देने वाला। मागील काही दिवसांपासून संजय शिरसाट विरोधकांच्या निशाण्यावर आहे। एका मागोमाग एक असे अनेक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप शिरसाटांवर विरोधकांनी केले। एकीकडे शिरसाट या आरोपांच्या घेऱ्यात अडकले असतानाच आता त्यांना आयकर विभागानं नोटीस बजावली आहे। त्यामुळे संजय शिरसाटांचा पाय आणखी खोलात गेलाय। विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर।